आरोग्य आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन बाजू म्हणण्यापेक्षा एकच बाजू म्हणता येईल. जसं आपण सर्वांनी पाहिलं असेल, एखाद्या मूर्तीसमोर आपण दिवा ठेवतो, ज्योत पेटवलेली असते, बरोबर आहे ना. ही पेटवलेली ज्योत त्यातली वात महत्वाची का तेल महत्वाचं? वात महत्वाची का तेल महत्वाचं? बोलायचं, दोन्ही महत्वाचं आहे ना. तसं आपलं जीवन आनंदी जगण्यासाठी, निरोगी जगण्यासाठी, यशस्वी जीवनासाठी आरोग्य आणि अध्यात्म दोन्ही महत्त्वाचं आहे. त्याला वेगवेगळं पाहू नका. दिवा फक्त दिवाच म्हणतो आपण का? दिव्याची पंथी वेगळी, त्या पंथीतलं तेल वेगळं, वात वेगळं, असं वेगवेगळं नाव घेतो आपण? नाही, एकच आहे. त्यामध्ये या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. आपलं जी यशस्वी जीवन आहे, आनंदी जीवन आहे, हे एकच आहे. त्यामध्ये आरोग्य आणि अध्यात्म आहे. आरोग्य आणि अध्यात्म असं वेगवेगळं पाहण्याची गरज नाही, कारण ते वेगळं नाहीच. आता श्रावण महिना सुरू आहे. आज वार रविवार, उद्या सोमवार. श्रावणातील हा कितवा सोमवार आहे? चौथा सोमवार आहे. आता श्रावण हे आध्यात्मिक वेगळं पाहिलं जातं. श्रावण महिना हा अध्यात्माच्या दृष्टीने वेगळा पाहिला जातो. याचा आरोग्याशी काय संबंध असा प्रश्न पडतो. श्रावण हा आध्यात्मिक जसा आहे तसा आरोग्याच्या दृष्टीने तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण फक्त भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण नाही, ते ऑलरेडी प्रसन्नच आहेत. आपण त्यांना प्रसन्न केलेलं आहे, म्हणूनच त्यांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. इथं येण्यासाठी ते झालेलं आहे. सर्व जे आता करण्याचा प्रयत्न करतोय ना, ते सर्व केल्यामुळेच आपल्याला इथं जन्म भेटलेला आहे. हा जन्म हा फक्त आनंदी जगण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. भरपूर लोक सहलीला जातात किंवा तीर्थक्षेत्राला जातात. कशासाठी जातात? आनंदासाठी जातात. एखाद्याच्या घरामध्ये दुःखद घटना घडल्यानंतर ते काशीला जातात, वाराणसीला जातात, शिवमंदिरात जातात. कशासाठी? इथं आनंद आहे आणि तो अजून वाढवायचा आहे म्हणून तिथंपर्यंत जातात. जर खिशामध्ये पैसे असतील तरच व्यक्ती बँकेमध्ये जातो. पैसे नसल्यानंतर कोणी बँकेमध्ये जात नाही. खिशात पैसे नाहीत, उगीच बँकेमध्ये जाऊन पासबुक भराल का तुम्ही? नाही. इथं सर्वजण उपस्थित आहात, याचा अर्थ असा आहे, आतमध्ये जो आत्मारूपी अंश आहे, ऊर्जारूपी अंश आहे, तो आनंदी आहे. त्याला अजून आवश्यकता आहे. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी सत्कर्म केलेला आहे, त्यामुळे इथे जन्माला आलेला आहे. श्रावण सोमवारी आपण महादेवाच्या पिंडीवरती बेलाची पाने अर्पण करतो. बस, श्रावण सोमवार संपला? नाही, इथून सुरुवात झाली. ही जी बेलाची पाने आहेत, ही ज्यावेळेस आपण महादेवाच्या पिंडीवरती, शिवलिंगावरती अर्पण करतो, त्यावेळेस महादेव प्रसन्न होतात ना. ही जर पानं आपण आपल्या आत्मलिंगावर अर्पण केली, या पानांचं जर ज्यूस करून पिलात, ही पानं जर खाण्यात आली आपल्या, तर यामुळे शरीरातील भरपूर रोग, व्याधी, आजार आपल्या शरीरातून निघून जातात. शिवलिंगाला कधीतरी हात स्पर्श करून बघा, कसे असतात? थंड असतात. ही बेलाची पानं जर आपण आपल्या शरीरामध्ये घेतली तर आपल्या शरीरामध्ये वाढलेली उष्णता निघून जाते. लघवीचे विकार जेवढे आहेत, अडखळत लघवी होणे, लघवी साफ न होणे, लघवीला जळजळ होणे, या समस्या ठीक होतात. ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, पोटाच्या समस्या ठीक होतात. ज्या लोकांना धाप लागते, धाप लागण्याची समस्या ठीक होते. ज्या लोकांना शुगर आहे, शुगरच्या समस्या ठीक होतात. शुगर कंट्रोलमध्ये राहते, नियंत्रणामध्ये राहते. ज्या लोकांचे डोळे जळजळतात, लाल होतात, चष्मा वाढलेला आहे, अंधत्व आलेला आहे, डोळ्याच्या भरपूर समस्यासाठी बेलाचे पानाची 2 ते 3 थेंब जर डोळ्यामध्ये टाकले आपण, तर डोळ्याचे भरपूर रोग व्याधी ठीक होतात. किती भरपूर फायदे आहेत नाहीचे. जर एखादा व्यक्ती, एखादी माता, घरातील एखादा मुलगा जर म्हणत असेल, मला टेन्शन येतं, मला लगेच राग येतो, चिडचिड होते, बेलाची 5 पानं त्या व्यक्तीला खायला द्यायची. याच बेलाच्या पानाचा तुम्ही काढा बनवून पिऊ शकता. पावसाळा सुरू झाला, चहा बंद करायचा, चहाच्या ऐवजी बेलाच्या पानाचा काढा प्यायचा.
तो कसा बनवायचा? 5 बेलाची पानं घ्या, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 कप होईपर्यंत उकळायचं. 1 कप झालं, गाळून घ्या, सुन घ्या आणि घोट घोट प्या. सकाळी संध्याकाळी जर हा काढा 15 दिवस जर नियमित पिला तर शरीरातले भरपूर रोग व्याधी आजार हे दूर होतात. ज्या महिलांना थायरॉइड आहे, छातीमध्ये धडधड होतं, भीती वाटते, घाबरल्यासारखं वाटतं, झोप व्यवस्थित होत नाही, अस्वस्थ वाटतं, अशा महिलांनी बेलाची पानं चावून खावा किंवा काढा बनवून प्या. भरपूर आजार तर आपले बेलपत्रांनीच दूर केले. याच पद्धतीने उंबराची पानं अध्यात्मामध्ये खूप महत्त्वाची आहेत. औदुंबर म्हणून आपण पुजतो ना झाडाला, हे उंबराची पाने खूप गुणकारी आहेत. ज्या लोकांना शरीरात उष्णता वाढलेली आहे, कावीळ झालेले आहे, यावेळी उंबराची पानं खूप गुणकारी आहेत. एक जर खाऊचं पान घेतलं आपण आणि यावर जर 2 ते 3 उंबराची पिकलेले पानं ठेवून हा विडा बनवून जर खाल्ला तर कावीळमध्ये खूप छान फायदा होतो. उष्णता वाढलेली आहे, उंबराची 4-5 पाने चावून खावा, शरीरातली उष्णता कमी होते. ज्या लोकांना वारंवार तोंड येतं अशा लोकांसाठी उंबराची पानं खूप गुणकारी आहेत. उंबराच्या पानाच्या वरती छोटे छोटे फोड आलेले असतात. हे जर फोड काढून जर तुम्ही चावून खाल्ले आणि ज्या ठिकाणी तोंड आलेलं आहे त्या ठिकाणी जिभेने जर ते लावले तर तोंड जे आलेली समस्या आहे ही ठीक होते. वारंवार तोंड येण्याची समस्या बंद होते. एवढे छान उंबराच्या पानाचा फायदा होतो. पिंपळाच्या पानाचं आरोग्यामध्ये महत्त्व आहे तसं अध्यात्मामध्ये महत्त्व आहे. ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसून बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपले भरपूर रोग व्याधी दूर हो जात. माता भगिनी भरपूर आहेत. ज्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान अंगावरून भरपूर जातं अशा महिलांसाठी पिंपळाची पानं खूप गुणकारी आहेत. पिंपळाची 5 पाने घ्या, स्वच्छ धुवा, तुकडे करा बारीक, मिक्सरमध्ये टाका, कपभर पाणी होता, फिरून घ्या किंवा उकळी असेल तर उकळामध्ये थोडंसं चेचून रस काढायचा, 1 कप रस. हा दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायचा. 4 ते 5 दिवस जर व्यवस्थित आणि नियमित घेतला तर यामुळे ज्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वारंवार ब्लिडिंग जाणं किंवा जास्त दिवस अंगावरून जाणं ही जी समस्या ठीक होते. ह्याचा अजून फायदा काय होतो? जी मुलं, लहान मुलं तोतरी बोलतात ना, जर तुम्ही हे 1 चम्मच रस दिवसातून 3 वेळा जर त्यांना प्यायला दिला 7 ते 8 दिवस तर तोतरी बोलण्याची समस्या ठीक होते. आपण तोतरी बोलणारे मुलं त्यांच्यासाठी मेडिसिन घेतो, काही गरज नाही त्याची. पिंपळाच्या पानाचं दिले की तोतरी बोलण्याची समस्या कमी होते. ज्या लोकांना भीती वाटते अनामिक अशा लोकांसाठी पिंपळाच्या पानाचा काढा खूप गुणकारी आहे. ज्यांची स्मरणशक्ती वाढवायची आहे, पिंपळाच्या पानाचा काढा. रक्तीमुळव्याध आहे, शौचाच्या जागेतून शौचासोबत रक्त जातं भरपूर, पिंपळाच्या पानाचा काढा किंवा ज्यूस बनवून प्यायचं. किती छोटे छोटे उपाय आहेत जे मोठे मोठे शरीरातले रोग व्याधी दूर करतात. हृदयाचे विकार आहेत, बीपी वाढलेला आहे, बेल आणि पिंपळ 5-5 पाने घ्या, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून अर्धा ग्लास होईपर्यंत उकळा, अर्धा ग्लास झालं, गाळून घ्या, सकाळी संध्याकाळी चहा पिल्यासारखं प्या. थायरॉइडमध्ये चालणार, बीपीमध्ये चालणार, शुगरमध्ये चालणार, हृदयाच्या पूर्ण विकारामध्ये चालणार. ज्यांच्या झडपा खराब झालेल्या आहेत, दम लागतो, श्वास लागतो, अंगावर सूज वाढलेली आहे, अशा लोकांसाठी बेल आणि पिंपळ यांचा काढा करून कंपल्सरी घ्यायचा. किती छोटे छोटे घरगुती उपाय करून आपण अध्यात्मासोबत आरोग्य हे सुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो. आरोग्यासाठी वेगवेगळे वनस्पती आहेत आणि आनंदासाठी ते अध्यात्म आहे. एक सण आणि प्रत्येक सण आणि उत्सवामध्ये, आता यानंतर पुढचा येणार गणपती. गणपतीमध्ये आपण गणपती बाप्पांना कोणता प्रसाद ठेवतो हातामध्ये? आपण बनवलेला नाही, निसर्गाने दिलेला काय ठेवतो? दुर्वा ठेवतो. हे दुर्वा सुद्धा खूप गुणकारी आहेत. शरीरात वाढलेली उष्णता ही कमी करण्यासाठी दुर्वाचा रस खूप गुणकारी आहे. याचबरोबर ज्या लोकांना मूळव्याधीची वारंवार समस्या होते, आतड्यावर सूज येते, पोटामध्ये आग होते, पायाची आग होते, जळजळ होते, डोळे आलेले आहेत, डोळ्यातून वारंवार पाणी जातं, डोळ्याची आग होते, लाल झालेले आहेत डोळे, दुर्वाचा 2-2 रस डोळ्यामध्ये टाका. मूठभर दुर्वांना स्वच्छ धुवा, कपभर रस काढा, सकाळ संध्याकाळ प्या.
भरपूर रोग व्याधी ठीक होतात. ज्यांना शरीरामध्ये थकवा जाणवतो, अस्वस्थपणा जाणवतो, काही लोक उगीच मरगळलेले असतात, त्यांना फ्रेश वाटत नाही, उत्साह वाटत नाही. रक्त वाढवतो दुर्वाचा रस, त्याचबरोबर शरीरात उत्साह निर्माण करतो. सर्व रोगांचं मूळ कारण आपलं पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल तर खूप रोग व्याधी आजार शरीराला जडतात. दोन लोकांकडे बघायचं, एक ज्या व्यक्तीचं व्यवस्थित पोट साफ होतं आणि दुसरा ज्या व्यक्तीचं व्यवस्थित पोट साफ होत नाही. ह्या व्यक्तीचा पोट साफ होणाऱ्या व्यक्ती जर खिसा मोकळा जरी असेल तर तो समाधानी असतो, खुश असतो, एक 50 लाखाची एवढी असल्यासारखं खुश असतो, बिनधास्त. आणि ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्याकडे कधीतरी तुम्ही पहा, ते नेहमी अस्वस्थ असतात, वारंवार अस्वस्थ. काय होतं त्यांना समजतच नाही. का? ते स्वच्छता झालेली नाही ना, क्लीन झालेलं नाही. अस्वच्छ घरामध्ये तुम्ही राहू शकता का? पण राहावं लागतंय. मग काय करणार? तुम्ही चिडचिड आदळआपट करत राहता, बरोबर आहे. अस्वच्छ कपडे घालू शकतो का आपण? नाही. पण पावसाळ्यामध्ये घालावं लागतात, वास येणारे. मग ती कसं दिवसभर मूड खराब होतो. याच पद्धतीने जर व्यवस्थित पोट साफ होत नसेल तर भरपूर रोग आजार व्याधी शरीराला जडतात. हे पोट साफ होण्यासाठी आणि यातून बाहेर पडण्यासाठी दुर्वाचा रस खूप गुणकारी आहे. जर नियमित म्हणजे किती, 4 ते 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस डोक्यावरून पाणी गेलं, जर दुर्वाचा रस एक सकाळी संध्याकाळी कप जर घेतला आपण तर व्यवस्थित पोट साफ होतं, शरीरात थकवा अशक्तपणा दूर होतो, रक्त वाढण्यासाठी खूप गुणकारी आहे. यासोबत म्हणजे या दुर्वासोबत गणपती बाप्पांच्या हातामध्ये आपण अजून एक प्रसाद ठेवतो, अजून एक वनस्पती असते. ती कोणती असते? आघाडा असते. हा जो आघाडा आहे, हा आघाडा आपल्यासाठी संजीवनीप्रमाणे काम करतो. कशाप्रमाणे काम करतो? संजीवनीप्रमाणे काम करतो. जसं लक्ष्मणाला ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस मारुतींनी संजीवनी आणली आणि तो फायदा झाला. मला वाटतं एक 6 ते 7 महिने झाले असतील. आमचे एक मित्र आहेत, त्यांचा मला अचानक संध्याकाळी फोन आला. सर म्हटले, आमच्या नातूला पायावरती भुंगा पडलेला आहे, तो चावलेला आहे. चावल्यामुळे म्हणजे मांडी भरपूर सुजलेली आहे, लाल झालेले आहे, काय करायचं ते समजत नाही, काय करू आता? संध्याकाळी 10-11 वाजलेले आहेत. इथून दवाखान्यामध्ये न्यायला पण त्रास होतो, काहीतरी घरगुती उपाय सांगा. त्यांना म्हटलं एक काम करा, तुमच्या घराजवळ कुठेही, आता ही गोष्ट उन्हाळ्यातली आहे, उन्हाळ्यात आघाड्याची झाडं नसतात, कुठेही जर झाडाच्या खाली एखाद्या आघाड्याचं झाड भेटलं तर ते आणा, मुळी थोडीशी उघडा, 2-3 वेळा त्याच्यावर फक्त 2-2 थेंब सोडा फक्त, आणि जमलं तर 1-1 थेंब फक्त पोटामध्ये सोडा त्याच्या. 15 मिनिटामध्ये जे बाळ रडत होतं ते हसायला लागलं. जी मांडी सुजलेली होती, लाल झालेली होती, ती एकदम नॉर्मल झाली. सर दुसऱ्या दिवशी भेटायला आले, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं अक्षरशः. सर म्हटले, आम्हाला आनंद तर झाला, बाळ तरी व्यवस्थित राहिलं, पण हे छोटे छोटे जे आध्यात्मिक उपाय आहेत, जे आपण आत्तापर्यंत लहानपणापासून बघत आलेलो आहे, अन्न हातामध्ये ठेवणं आणि टाकून देणं, पण ते ठेवलेलं आहे का? हे शास्त्र कशासाठी बनवलेलं आहे ह्याचा आम्ही कधी विचारच केला नाही. जेवढे आध्यात्मिक सण आहेत, उत्सव आहेत, परंपरा आहेत, हे सर्व फक्त मानव हा निरोगी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, उत्साही राहण्यासाठीच बनवलेले आहेत. फक्त तिसरा डोळा उघडला पाहिजे आणि बघितलं पाहिजे हे कशासाठी केलेलं आहे. आता तिसरा डोळा उघडा, मी तर काय ब्लेड मारू नका, इथून नाही उघडणार तो. सरांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं तिसरा डोळा उघडा, असं नाही उघडणार. तिसरा डोळा म्हणजे एक समज आहे, एक समज आहे. ती कशासाठी केलं जातं त्या मागचं कारण जाणून घेण्याची तुमची उत्सुकता, जिज्ञासा एक चिकित्सक वृत्ती आहे. भरपूर सण उत्सव फक्त यासाठी केलेले आहेत. तुम्ही भरपूर लोकांनी आता शेती घेऊन ठेवले असतील, काही लोकांनी आपल्या मुलांना थोडीशी पैसे मिळावेत म्हणून काहीतरी तजवीज केलेली असते, बरोबर आहे ना? असं कोणी नाही ज्यांनी आपल्या मुलांसाठी काहीतरी करून ठेवलेलं नाही, प्रत्येकाने केलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आमची येणारी पुढची पिढी ही निरोगी असावी, आनंदी असावी, सशक्त असावी, मजबूत असावी, यासाठी हे सण उत्सव तयार करून ठेवलेले आहेत. कशासाठी? फक्त एवढ्यासाठी. गणपती बाप्पांच्या हातामध्ये आपल्याला अजून एक प्रसाद दिसतो. कोणता प्रसाद असतो तो? गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद असतो.
हे गूळ आणि खोबरे जर लहान मुलांना आपण दिलं तर त्यांची स्मरणशक्ती वाढते, शरीरात ताकद निर्माण होते. मग वयस्कर लोकांना चालत नाही का? त्यांनाही चालते. तुम्हीही खाऊ शकता, फक्त मुलांना देऊ नका, तुम्हीही खाऊ शकता. भरपूर ठिकाणी काय होतं, देवाला तो प्रसाद दाखवला जातो, तसाच ठेवला जातो. तो 2 मिनिट तिथे ठेवा, दर्शन घ्या, तो पुन्हा घेऊन खावा. तो थोडा सात्विकता आहे त्यामध्ये. तुम्ही रात्रभर तसं ठेवून दुसरी सकाळी ती कचऱ्यात टाकू नका. प्रसाद आहे ना तो, मग तेवढा तो योग्य मार्गाने त्याचा वापर झाला पाहिजे. पुढचा प्रसादही तेवढा व्यवस्थित पोहोचला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आतमध्ये जो आत्मा आहे आणि आत्म्याचा जो अंश आहे, ऊर्जारूपी अंश, ज्याला सायन्स जरी ऊर्जारूपी अंश म्हणत असेल तर या ऊर्जेला आपण सर्वजण परमेश्वर म्हणतो. त्यामुळे हा निरोगी ठेवणं, आनंदी ठेवणं, उत्साही ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खूप आता या पावसाळ्यामध्ये छोटे छोटे आजार असतात. आपण जर वेळीच उपचार नाही केले तर ते मोठेही होतात. खोकला, सर्दी, ताप बऱ्यापैकी सर्वांच्या घरामध्ये असतात. काळे मिरे आणि मध, 2-3 काळे मिरे चूर्ण बनवलं, 1 चमचा मधामध्ये जर मिसळून जर चाटून खाल्लं दिवसातून 2 ते 3 वेळा, सर्व प्रकारचा कफ छातीतून निघून जातो, खोकला ठीक होतो. भूक लागत नाही, 2-3 काळे मिरे चूर्ण बनवा, 1 चमचा मधामध्ये मिसळा, दिवसातून 2 वेळा चाटून खावा, कडकडून भूक लागेल. दाढ दुखत आहे, दात दुखत आहेत, अर्धा चम्मच मध घ्या, यामध्ये 2 ते 3 काळी मिरी मिसळा, चूर्ण बनवून मंजन करायचं हलक्या हाताने, दात दुखीची समस्या बंद होते. ज्या लोकांना पोटामध्ये वेदना आहेत, पोटदुखी आहे, पोट फुगे आहे, उदरवात आहे, म्हणजे पोट फुगतं, काही खाल्लं तर पोट लगेच गच्च, गॅस पकडतो, नंतर जेवणाची इच्छाच होत नाही, 1 चमचा मध घ्या, यामध्ये 2 ते 3 काळे मिरे चूर्ण बनवून टाका, चाटण करा, कडकडून भूक लागेल, पोटात जो साचलेला गॅस आहे, उदरवात आहे, हा ठीक होतो. किती छोटे छोटे घरगुती उपाय आहेत. खूप लोकांना पोटफुगीची समस्या आहे. पोट नेहमी म्हणतात ढोल वाजल्यासारखं वाजतो, गच्चच असतं. मेथीचे दाणे असतात आपल्या घरामध्ये, मेथीचे दाणे 1 चमचा तोंडात टाकायचे, वरून कोमट पाणी प्यायचं, गिळून टाकायचे पाण्यासोबत, गोळी गिळल्यासारखं. पोटफुगीची समस्या पहिल्या दिवशीपासून बंद होते, दुसऱ्या दिवशी सकाळी पोट फुगली समस्या नॉर्मल होते, व्यवस्थित पोट वगैरे साफ होऊन जातं. आपलं घर आहे हा आपला दवाखाना आहे. आपलं घर हा आपला दवाखाना आहे. पूर्वी एवढे दवाखाने नव्हते तरी लोक कमी आजारी पडायची. आता दवाखाने एवढे वाढलेले आहेत, मग लोकांची संख्या कमी व्हायला पाहिजे. कमी झाली नाही, सगळे दवाखाने गच्च भरलेले आहेत. का? आपल्या पूर्वजांनी जे घालून दिलेले संस्कार आहेत, हे संस्कार आपण विसरलो. आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या ज्या परंपरा आहेत, या परंपरा आपल्याला पाळायला आता लाज वाटते. लाज वाटते ना. आता फॅशनच्या नावाखाली आपण काहीही करतो. पूर्वी पावसाळा सुरू झाला की प्रत्येक लोकांच्या घरामध्ये कोणी एक व्यक्ती जर आजारी पडला तर घरात मोदक बनवले जायचे, संध्याकाळी सर्वांनी ते खायचे. सर्दी, ताप, खोकला सगळं ठीक व्हायचं, कणकणी निघून जायची, तोंडाला चव नाही, भूक नाही, हे सगळं ठीक व्हायचं. त्या मोदकमध्ये काय असायचं? खोबरे असायचे, खोबऱ्यासोबत काळी मिरी, सुंठ आणि बडीशोप असायची, त्यासोबत चवीला गूळ, हे मिक्स करून ते मोदक बनवायचे आणि खायचे. एकाला सर्दी ताप झालं की सर्वांनीच खायचे, सगळेजण निरोगी. आजीबाईचं कामच हे होतं. आता आजीबाईलाच दारात बसवतात, त्यामुळं घरात आरोग्य नाही ना. आजीबाई दारात आली, घरात आरोग्य नाही. आजीबाई जर घरात असेल तर आजार दारात जाणार. आजीबाई जर घरात असेल, आजार दारात जाणार. आजीबाई दारात गेली की आजार घरात येणार. आता ठरवा, आपल्याला जर निरोगी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे, तर आजी दारात नाही तर ती घरात पाहिजे. संस्कार बदललेले आहेत, तुम्हाला त्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागणार आहे. आपलं हे जीवन जर निरोगी, आनंदी आणि यशस्वी जगायचं आहे, ऊर्जावान जगायचं आहे, तर सर्वांना विनंती आहे, आजपासून पुढच्या 5 गोष्टी सांगतो, त्या गोष्टी प्रत्येकाने जगायच्या, स्वतः जगायच्या.
श्रावण सोमवार आहे उद्या. श्रावण सोमवारामध्ये आपण सर्वजण उपवास करतो. ह्या उपवासाचं काय महत्त्व आहे आणि हा उपवास कसा करावा हे भरपूर लोकांना माहीत नाही. श्रावण सोमवार केल्यानंतर फक्त नवरा चांगला भेटतो, लग्न लवकर होतं एवढंच माहीत आहे. पण जर शंकर भोलेनाथ प्रसन्न झाले तर तेवढा तापण नवरा जावई शोभेल का, सोसेल का? नाही. फक्त लग्न लवकर होण्यासाठी श्रावण सोमवार नाही. हा देहरूपी मंदिर आणि आतमध्ये ईश्वरूपी जो आत्मा आहे हा निरोगी ठेवण्यासाठी हे उपवास तयार केलेले आहेत, ही पद्धत बनवलेली आहे. पृथ्वीवरती जेवढे धर्म आहेत, भारतामध्ये जेवढे धर्म आहेत, प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशी आहे, उपवास आहेत. मुस्लिम धर्मामध्ये रोजा आहेत. ख्रिश्चन धर्मामध्ये फास्टिंग आहे. बौद्ध धर्मामध्ये उपवास आहेत. प्रत्येक धर्मामध्ये, शीख धर्मामध्ये आहेत, जैन धर्मामध्ये आहेत. प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे. का? कारण उपवास हे शरीरातील खूप रोग, दोष, व्याधी बाजूला करतात. ती करण्याची पद्धत कशी आहे? उपवासा दिवशी जे खातो त्याला काय म्हणतात? उपवासा दिवशी जे खातो त्याला काय म्हणतात? मोठ्याने सांगा थोडंसं. खिचडी त्याला म्हणतात फराळ. फराळ म्हणता ना, या फराळ करायला. समोर काय? परात भरून खिचडी. सर्व धर्मग्रंथ उचकटा. एकाही धर्मग्रंथामध्ये तुम्हाला फराळ हा शब्द भेटणार नाही. मग काय दिवसभर उपाशी राहायचं का? उपवासाला उपाशीच म्हणतात ना. त्याला म्हणतात फल आहार. काय म्हणतात? फल आहार. लोकांनी त्याचं केलं फराळ. फराळ नाही, फल आहार म्हणजे फक्त फळे खाल्ले पाहिजेत. फळे खावा, पाने खावा, पाणी प्या, फुले खावा. हे तुम्ही फलाहार म्हणून घेऊ शकता, तर हे शरीर निरोगी आनंदी राहील. बरं, हेच का खायचं? उपवास कशासाठी केला जातो? तर शरीरात जे कचरा साचलेला आहे हा कचरा निघून जाण्यासाठी, त्याचबरोबर पचनक्रियेवरती येणारा ताण कमी करण्यासाठी. घरामध्ये जर सकाळी टी व्ही 10 वाजता सुरू केली तर 2 वाजता कोणतरी येतं आणि म्हणतं टी व्ही बंद करा, जरा गरम होऊन ती जळून जाईल म्हणतात ना. शेतामध्ये जर ते मशीन सुरू असेल जनरेटर तर म्हणतात ती बंद करा थोड्या वेळानंतर ती जळून उडून जाईल म्हणतात ना. ते कशासाठी म्हणतात? त्यावर येणारा अतिरिक्त ताण हा कमी व्हावा. याच पद्धतीने रोज जे तुम्ही खाता, यामुळे ही जी मशीन आहे या मशीनवरती ताण येतो. सुट्टी घेता का तुम्ही? आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते ना तुम्हाला, रविवार. आता तर सरकारने 2 सुट्ट्या दिलेत. शनिवारी सुट्टी, दुसरा शनिवार, तिसरा शनिवार पण काहीतरी सुट्टी दिलेली आहे. कशासाठी? आलेला ताण कमी करण्यासाठी. आपल्या घरामध्ये आई, आपली माता स्वच्छता कधी करते? ज्या दिवशी तिच्याकडे भरपूर वेळ असतो, बरोबर आहे ना. मग हे जे शरीर आहे, हे शरीर आपली स्वच्छता कधी करतं? ज्या दिवशी या शरीरावर ताण कमी असेल, ज्या दिवशी शरीराला वेगळा आणि फावला वेळ भेटेल. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही काय खाणार नाही, जर खाणार तर कमी खाल, हलकं खाल, त्या दिवशी तुमचं शरीर स्वतःची स्वच्छता करतं. सकाळी तुम्ही परात भरून खिचडी खाणार, दुपारी अर्धा डझन केळी, एक दह्याची वाटी, बटाटे वेगळं, रताळ वेगळं असतं, संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. मला सांगा, तुम्ही उपवास केलं का? उपवासा दिवशी लोक उलट जास्त खातात आणि ती स्वच्छता होण्याऐवजी नुकसान होतं लोकांना. उपवास कसा असावा? कडकडून भूक लागल्यानंतर सकाळी एखादं फळ खावा. अजून कडकडून भूक लागलेली आहे, सहनच होत नाही, दुपारी दुसरं फळ खावा, संध्याकाळी वरण भात खावा आणि उपवास सोडा. पोटभर जे काय रचायचं आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी, संध्याकाळी नाही. आता एखादा मुलगा जर इथून वेगाने पळत आला, खूप वेगाने पळत आला आणि अचानक थांबला तर तो तोंडावर पडणार आहे कन्फर्म, आणि दात तुटणार आहेत. तसं तुम्ही दिवसभर उपवासी आहात आणि संध्याकाळी अचानक 2-4 पोळ्या खाताय, पोट तोंडावर पडल्यासारखं झालं ना ते. असं नाही करायचं. जसं उपवास सुरू करणं महत्त्वाचं आहे,
उपवासात काय खाणं हे महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने उपवास कसा सोडायचा हे तितकंच महत्त्वाचं आहे. उपवास सोडताना नेहमी काय करायचं आहे आपल्याला, संध्याकाळी डाळ भात खिचडी खावा आणि उपवास सोडा. दुसऱ्या दिवशी सकाळी पोटभर जेवण करा, जे काय असेल ते. हे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर भरपूर रोग व्याधी आजार ठीक होतात. 2 लोकांनी उपवास करू नये. 2 लोकांनी उपवास करू नये. शक्यतो ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उपवास टाळावा. जे लोक शेतामध्ये खूप कष्टाची कामं करतात अशा लोकांनी शक्यतो उपवास टाळावा. पण त्यांनी 2 घास कमी खावे. 2 घास कमी खाणे म्हणजे उपवासच आहे. आता उपवास एवढाच आहे का? एवढ्यापुरताच मर्यादित आहे का? नाही. किती लोक असे आहेत जी फळं खाऊन उपवास करतात. थोडंसं हात वरती करा. फळं खाऊन कोण नाही? सगळे खिचडीवरचे आहेत काय? ठीक आहे. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो समोर एक बिग मार्ट आहे मोठं, आणि दुसऱ्या दिवशी उपवास आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं चला एखादं खजूरचं पॅकेट आणून ठेवूया घरी. गेलो तर ते गच्च भरलेलं. मग ते जे ओनर आहेत त्यांना म्हटलं सर आज काय गर्दी भरपूर, म्हटलं आज काय सेल वगैरे स्कीम कोणती? नाही म्हटले मग उद्या उपवास आहे ना. मग उद्या उपवास आहे म्हणून भरपूर लोक आलेले आहेत. उपवासा दिवशी आपल्याला उपवासी राहायचं आहे, भरपूर खायचं नाही. आता जे लोक म्हटले आम्ही उपवास करतो खिचडी खाऊन, अशा लोकांचा एक अनुभव आहे. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी ते लोक कमी बोलतात. आणि कमी बोलल्यामुळं काय होतं, जी व्यर्थ बडबड आहे ही होत नाही, ऊर्जा टिकून राहते. हा एक फायदा झाला. आता आध्यात्मिक फायदा याचा असा आहे, जे लोक आकारात अडकलेले आहेत, आकार कशाचा? शरीराचा. आकार कशाचा? अहमचा. आकार कशाचा? मनाचा. त्याला आपण म्हणतो अहंकार. उपवास हे अहंकाराची गोळी आहे. जर नियमित आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस तुमचा उपवास होत असेल आणि तुम्ही फळं खात असाल किंवा जेवण निम्म करत असाल, 2 घास कमी खात असाल, तर आकारातून लोक निराकाराकडे जातात. हे फक्त ऐकून जाऊन तुम्ही नाही होणार, हे तुम्हाला पाळावं लागणार आहे, याच्यावरती चालावं लागणार आहे. आरतीला बसला, टाळी वाजवली, प्रसाद घेतला, घरी गेला, अध्यात्म नाही झाला. हे साधन आहे, साध्य नाही. सकाळी पोथी काढली, अख्खी वाचून टाकली. काय लोक येतात, हा ग्रंथ आहे, माझा पूर्ण तोंडपाठ आहे. मी म्हणतो नमस्ते, धन्यवाद. मग हे काय फायदा त्यातून? ह्याचा काय फायदा असतो? असं नाही. प्रत्येक धर्मग्रंथामध्ये निरोगी आरोग्याच्या टिप्स दिलेल्या आहेत, निरोगी आरोग्याच्या आपल्याला आयडिया दिलेल्या आहेत. अखंड पाठ करून उपयोग नाही. एकच ग्रंथ, त्यातली एकच ओळ वाचा आणि ती तुमच्या आचरणामध्ये आणा. जीवन जे तुमचं सार्थक झालं, साक्षात आकार स्पष्ट होतो एका ओळीमध्ये. अख्खं पाठ करायची गरज नाही. जसं उपवासा दिवशी आपण काय खायचं नाही हे समजलं ना, आपल्याला काय खायचं हे समजलं, त्यासोबत उपवास कसा सोडायचा हे समजलं. इथून पुढचे उपवास असे करा. सकाळी ठरवायचं आजचा उपवास अन्नासोबत आहेच आहे, त्याचबरोबर आजचा उपवास हा रागासोबतही आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत राग करणार नाही. आज दिवसभर आपण न राग करता राहणार, आनंदी राहणार. जरी कोणी राग करण्यास भाग पाडलं तरी समजायचं हा रोगी आहे. पण मी आजचा दिवस कसा आहे, आज 1 दिवस फक्त राग करणार नाही. उद्यापासून ठरवू आपण काय करायचं. पुढच्या सोमवारी ठरवायचं आज 1 दिवस कोणाशीही ईर्ष्या करणार नाही, कोणाशी तुलना करणार नाही. 1 दिवस आज तुलना नाही, कोणाशी ईर्ष्या नाही, कोणाला मागे नावं ठेवणार नाही. 1च दिवस, आठवड्यातला 1 दिवस बस झाला. रोज नाही करा, रोज बाकी 6 दिवस करा. 1 दिवस करू नका फक्त. हा 1 दिवस जो आहे ना, हा 1 दिवस तुम्हाला बाकीचे 6 दिवस कसं आनंदी जगायचं हे शिकवतो आपल्याला. ऊर्जावान जीवनासाठी मी तुम्हाला 5 गोष्टी सांगतो. त्यातली पहिली गोष्ट उपवास आहे. लक्षात आलं उपवास कसा करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे झोप.
आपल्याला जी ऊर्जा भेटते, ताकद भेटते, ही कशातून भेटते असं तुम्हाला वाटतं? वडेन सांगा, ताकद कशातून भेटते? अन्नातून, दुधातून, बदाम, खारीक, खोबरे, अन्नातून शरीराची निर्मिती होते, ताकद भेटत नाही. ऊर्जा भेटते आपल्याला झोपेतून. हा, हे महत्वाचं काम आहे डॉक्टर साहेब, हे असलं सांगा. उद्यापासून दिवसभर झोपते, रात्रभरी झोपते. ऊर्जा भेटते फक्त रात्रीच्या झोपेतून, आणि योग्य रात्रीच्या झोपेतून फक्त ऊर्जा भेटते. तुम्हाला 3 दिवस झोपायला नाही दिलं, ड्रायफ्रूटचे लाडू दिले, सकाळ दुपार संध्याकाळ फ्रूट्स दिले, 1-1 लिटर दूध दिलं प्यायला, जे पाहिजे ते खायला दिलं, तुम्हाला झोपायला दिलं नाही. फक्त किती लोक उठून उभं राहू शकतील तेवढं सांगा? का? एवढं खायला दिले ना पाहिजे ते ताकदवान. नाही शक्य. अन्न हे फक्त शरीराची निर्मिती करतं, ऊर्जेची निर्मिती ही झोपेतून होते. लोक बघा, दुपारी झोपल्यानंतर ऊर्जा वेगळी असते, आणि रात्री जर झोप पूर्ण झाली तर ती लोक प्रसन्न असतात, आनंदी असतात, आरोग्यवान असतात. रात्री 10 ते पहाटे 4 हा जो काळ आहे, हा काळ तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती करण्यासाठी योग्य वेळ आहे झोपेचा. आताची तरुण मुलं 12, 1, 2 वाजेपर्यंत झोपत नाहीत, ते मोबाईल वगैरे डवचत बसतात. त्या मुलांचे कधीतरी चेहरे बघा, आणि 50शीचा आमचा एखादा वयस्कर व्यक्ती बघा, जो संध्याकाळी 10 वाजता झोपतो. जे 50 वर्षाच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ना, ते तेज 15 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरती नाही. का नाही? तर ऊर्जा व्यवस्थित होत नाही ना. मोबाईल जसा चार्जिंगला होता, तुम्ही मोबाईल चार्जिंगला होता तर तो चार्जिंग होतो, तो सारखा काढ घाल केला तर चार्जिंग होत नाही. तशी रात्रीची झोप जर व्यवस्थित तुम्ही घेतली तर ती तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करते. ज्या लोकांना झोप व्यवस्थित येत नाही, अशा लोकांनी तिळाचं तेल थोडंसं घ्यायचं, पायाला घासायचं, त्यासोबत पाव चमचा जायफळ चूर्ण 1 कपभर कोमट दुधामध्ये मिसळून संध्याकाळी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली होईल, भरपूर रोग व्याधी दूर होतील, शरीर ऊर्जावान होईल. ऊर्जेच्या 2 झाल्या गोष्टी. तिसरी गोष्ट ऊर्जेची कोणती आहे? दुपारी झोपायचं नाही. दिवा झोप विषासमान. दुपारी झोप टाळा. तुम्ही दुपारी झोपा आणि रात्री झोपा. जे लोक दुपारी झोपतात उठल्यानंतर डोकं जड होतं, पहिल्यांदा अंग जड होतं ना, डोकं जड होतं, अंग जड होतं, आणि थोड्या वेळ उठून बसल्यानंतर असे असतात निवांत, झोपून उठलेले. ते दुपारी झोपल्यानंतर शरीरामध्ये आम तयार होतो, आणि ह्या आम पुढे जाऊन शरीरामध्ये सर्दीपासून कॅन्सरपर्यंत वेगवेगळे रोग व्याधी तयार करतो. यामुळे दुपारी झोपू नये. नाही सर, काय आहे, एक डुलकी काढल्याशिवाय जमतच नाही, असे लोक असतात. एक डुलकी काढल्याशिवाय जमतच नाही. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात वामकुक्षी. किती असते? 10 मिनटं ते 15 मिनटं. झोपल्यानंतर 10-15 मिनटं पडणे, त्यानंतर उठणे, ह्याला म्हणतात वामकुक्षी. तुम्ही वामकुक्षी नावाखाली जर टाराटार घोरत असाल तर ते आजार येण्यासाठी फुलांची तुम्ही काय करताय? फुलांची उधळण करताय. आजार आहे शरीरामध्ये, तुझं घर कर. दिवा झोप विषा समान. 3 गोष्टी समजल्या तुम्हाला. चौथी गोष्ट सांगतो, जी आता तुम्ही करताय ही चौथी गोष्ट आहे. जी तुम्ही करताय तीच करायची, जी मी करतो ती नाही करायची. म्हणजे काय करायचं? मौन पाळायचं. काय सांगताय तुम्ही हे? मौन पाळायचं म्हणजे फक्त गप्प बसायचं. डोकं काय म्हणेल हे नाही बोललं तर अस्वस्थ वाटेल. काय करायचं? बोलायचं आहे आपल्याला, पण काय बोलायचं आहे? जे खूप गरजेचं आहे तेच बोलायचं आहे. अनावश्यक बोलणं टाळायचं आहे. याला म्हणतात मौन. जे अनावश्यक तुमची ऊर्जा आहे, जी बोलण्यातून बडबड 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 करून जी निघून जाणार आहे, ही तुमची बंद होईल. किती
माता भगिनी बसल्यानंतर मला खरं सांगा, सत्संग करतात. रामायण महाभारत काढून त्याच्या कधी चर्चा करता? निरोगी राहण्यासाठी काय करावं याचा कधी विचार करता? घरामध्ये सुख, शांती, समाधान, लोक सर्व निरोगी कशी राहावेत म्हणून जाऊन शेजारचीला कधी विचारता का तुम्ही? शेजारचीला काय विचारता? आज कशाची भाजी केली? मेथी मी आणली नाही, लय महाग होती. वांगी आमच्यात खात नाही ती. आपण नेहमी ह्या तोंडावरती आटेच पाडून हे नाही चांगलं, ते नाही चांगलं, हे नाही खराब, ते खराब आहे. हे नाही झालं पाहिजे. यामुळे तुमचं डबल नुकसान होतं. एक, ऊर्जा निघून जाती. दोन, ते संस्कार तुमच्या मनावरती होत आहेत जे नको आहेत आपल्याला. त्यामुळं मौन पाळायचं. मौन पाळायचं म्हणजे घरात कोण पाहुणे आले, आत येऊ का? बसू का? जाऊ का? हे करू नका. गरज आहे. आलेत पाहुणे, या या. कसे आले? इष्टी पंक्चर झाली का नाही? किती वाजता निघाले होते? अनावश्यक नका बोलू तुम्ही. कसा झाला प्रवास? व्यवस्थित झाला? या बसा, पाणी घ्या. ठीक आहे. सून आहे का बरी? तुझ्या सासूचं कसं चाललंय? तुमच्या वाटण्या झाल्या परवा. नंदच काय म्हणते? नका ह्या गोष्टी करत बसू. आपलं जीवन या शुल्लक गोष्टीसाठी नाही. ह्याच्यात काय आयुष्य वाया घालवत आहे? तुमचं काय झालंय ते जिओ कंपनीसारखं झालंय. 3 महिने फ्री. बोलायचं बोल, ठेवायचं ठेव. ते पूर्वी जसं होतं ना, जेवढं बोलाल तेवढंच पैसे पडणार. महत्त्वाचे बोलायचे लोक फोनवरती. पटकन घरी आहे. ठेवला फोन. घरी आल्यानंतर सांगायचे जेवण कर. आता कुठला आहे? पिंट्यान तू बसलाय. अजून कोण कोण आहे? मग जेवणाचं नियोजन कसं आहे? घरी किती वाजता येणार आहे? किती अनावश्यक बडबडतो आपण. वाटतं ना अनावश्यक बोलतो आपण. हे अनावश्यक बंद झालं पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा वाढेल, वाचेल आणि तुम्हाला तुमचं पुढील प्रवास आनंदी होण्यासाठी, योग्य होण्यासाठी फायदा होईल. जर कोल्हापूरला निघालेला आहात आणि कराडमध्येच तुमचं पेट्रोल संपलं तर कोल्हापूरला कसं जाणार? ढकलत जाणार का तुम्ही? नाही ना जाणार. आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे ही ऊर्जा वायफळ आणि व्यर्थ बडबडणी नष्ट होते. ती टाळली पाहिजे. किती ऊर्जावान गोष्टी सांगितल्या? किती? 4. मी मागे म्हणजे आध्यात्मिक भरपूर लोक भेटायला येतात. मी काय लोकांना भेटायला जातो. एक व्यक्ती मला भेटायला आले होते. ते 15 वर्षापासून बोलत नव्हते, मौन होते. त्यांचे शिष्य म्हटले हे मौनी महाराज आहेत. मी म्हटलं वा धन्यवाद. मग म्हटलं आता कसं संभाषण कसं व्हायचं यांचं माझं? मी त्यांच्याकडे बघून हसलं. झालं. त्यांनी 5 मिनिटांनी पाटी बाहेर काढली. पाटी आणि पेन्सिल. त्याच्यावर लिहायचे आणि दाखवायचे. त्यांनी जवळपास 4-5 ते पेन्सिल संपवले असतील गुरुगुटून. ह्याला मौन नाहीत म्हणत. आतमध्ये बडबड सुरूच आहे ना. बाहेर फक्त तोंड बंद करणं नाही, उलट बडबडलेलं चांगलं. आतमधलं प्रेशर तर निघून जाईल. ते मौन म्हणजे काय आहे? अनावश्यक बोलणं टाळा. याची गरज नाही. बोलायच्या आधी फक्त एकदा स्वतःला विचारा, हे नाही बोललं तर चालेल का? काय विचारायचं? काय नाही बोललं तर चालेल का? एवढाच प्रश्न विचारा. 90% उत्तर येणार नाही. म्हणजे आपण 90% व्यर्थ बडबड करतोय. 90% जर व्यर्थ बडबड थांबली तर मन शांत होईल, आनंदी होईल. 4 गोष्टी झाल्या. 5वी गोष्ट आहे स्वसंवाद. आपण सर्वात जास्त कोणाशी बोलतो? स्वतःशी बोलतो. सर्वात जास्त आपण स्वतःशी बोलतो. एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाण्याआधी इथून घरातून बडबड सुरू झाली. तो कसा असेल, काय करेल, काय म्हणत असेल. हा जो स्वसंवाद आहे, या स्वसंवादामध्ये खूप गोष्टी आपण अनावश्यक बोलतो ज्या नको आहेत. भरपूर लोकांना जीवनामध्ये आनंद पाहिजे, आरोग्य पाहिजे, समाधान पाहिजे. पण अचानक एखादी दुःखद घटना घडते. ज्या घटनेचा तुम्ही आयुष्यभर त्याग केला, जी गोष्ट नको म्हटलात तीच गोष्ट घडते. वयस्कर लोक क्लिनिकमध्ये आले की सांगतात, डॉक्टर साहेब काय सांगायचं आहे तुम्हाला? मी म्हणतो सांगूच नको, सांगूच नको. तुम्ही वेगळं. हा जो व्यक्ती म्हणतो ना तुम्हाला काय सांगायचं आहे, ह्याने जीवनामध्ये याच्या काहीच नाही केलेलं सांगण्यासारखं. नका सांगू, काय अडचण नाही. नाही तरी पण सांगतो की. मग ते सांगायचं सुरू.
कधी वाटलं नव्हतं सुनाशी वागेल, कधीच वाटलं नव्हतं मुलगा असं करेल, कधीच वाटलं नाही ना आतून असं फसवेल. मग जर कधी वाटलं नाही तुम्हाला तर ती गोष्ट घडली कशी काय? तर होतं असं, आपण लोकांच्या अनावश्यक गोष्टी पाहतो आणि त्या गोष्टी माझ्या जीवनात नको आहेत म्हणून वारंवार आपण प्रयत्न करतो. माझ्यासोबत असं नको बाबा, माझ्यासोबत तसं नको बाबा. तुम्हाला जर ती गोष्ट नकोच आहे ना तर त्यासोबत चर्चाच करू नका. किती लोकांना इथून उठून घरी जायचं आहे? सर्वांनाच. किती लोकांना इथून उठून कोल्हापूरला जायचं आहे? माझ्यामध्ये एकालाही नाही. मग जर तुम्हाला कोल्हापूरला जायचंच नाही तर कोल्हापूरला मला नाही जायचं, नाही जायचं, नाही जायचं, कशा हजारच्याचं कान बाद करताय? लक्षात येते तुमच्या? ज्या गोष्टी तुमच्या जीवनात नको आहेत त्या गोष्टी तुमच्या मनातही नको आहेत. ज्या गोष्टी तुमच्या जेवणात नको आहेत त्या गोष्टी बाजारात गेल्यानंतर तुमच्या पिशवीत कधीही येत नाहीत. काय येतात? हे चुकूनच घेतली असं होतं का? नाही कधी होत. कारण माहीत आहे ही गोष्ट मला नको आहे. जर आपल्या जीवनामध्ये काय गोष्टी नको आहेत ना तर त्या गोष्टी तुमच्या विचारातही नको आहेत. तुमचा सुसंवाद कसा असावा? सगळं काय व्यवस्थित सुरू आहे ते खरंच सुरू पण पाहिजे. नुसती पोपटपंची नको. सगळं काय व्यवस्थित सुरू आहे, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मी यशस्वी आहे. शेजारीनं आले की तिचं काय चाललं होतं परवा, लेस कालवा चालला होता. नका, नाही याच्यामध्ये काय मजा, व्यर्थ आहे, काहीच मजा नाही याच्यामध्ये. हे जर कमी केलं ना तर अतिरिक्त येणारा मनावरील आणि हृदयावरील ताण कमी होईल, ज्यामुळे शुगर, बीपी आणि थायरॉइडच्या 70% महिला आणि माता भगिनींच्या गोळ्या बंद होतील. करून बघा, 70% गोळ्या बंद होतील. हिच्या घरात जेवढं हिला ताण नाही ना तेवढा ताण शेजाऱ्याच्या घरात काय चाललं त्याचा असतो आपल्याला. 3 दिवस घरात बटाट्याची भाजी गेली, शेजारी पाजारी काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणणार आहे ती, त्यांना काय नाही पडलेलं, त्यांना कोणाला काय नाही पडलं. तुम्ही तुमच्या घरामध्ये आनंदी जगा. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये आनंदी जगायचं आहे. हा जो मनावरील येणारा ताण आहे ना हा थोडासा बाजूला करा. हे थोडंसं ताब्यामध्ये ठेवा, जशी लहान मुलं ताब्यात ठेवतो तसे. जर अति आनंदी होत असाल ना तुम्ही क्षुल्लक गोष्टीवरून, हे अति आनंद आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. हर्षवायू किती लोकांना माहीत आहे? हर्षवायू होतो लोकांना अति हसल्यामुळे, आनंदामुळे. जर एखादी महिला, एखादी माता भगिनी डिलिव्हरीनंतर 1.25 महिने कान बांधले जातात आणि घरामध्ये बसवलं जातं, सांगितलं जातं अति बडबडू नको, हसू नको, व्यर्थ विचार करू नको. का सांगितलं जातं? तर त्याचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत. आता या 15-20 वर्षामध्ये हे प्रमाण खूप कमी झालं, पण पूर्वी डिलिव्हरीमध्ये भरपूर माता भगिनींचा मृत्यू व्हायचा. भरपूर ठिकाणी त्यांना नंतर वेड लागायचं. आता एक समस्या होती डिलिव्हरीनंतर, वात वाढतो शरीरामध्ये. का? अनावश्यक गोष्टी न पाळल्यामुळे वात वाढतो फक्त. ते जर छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या व्यवस्थित तर हा वातही निघून जाईल. जसं अति आनंदामुळे, क्षुल्लक गोष्टीच्या आनंदामुळे हर्षवायू होतो, हृदयावरती याचा ताण येतो. अति दुःखामुळे यकृतावर परिणाम होतो, लिव्हरवर परिणाम होतो आणि पचनक्रिया बिघडते. तुमच्या घरामध्ये जेवढी लोक तापट आहेत ना, तापट, चिडचिड वारंवार करणारे, ह्या लोकांना पोटाच्या समस्या असतात. काय माता भगिनी, काय लोकांना जेवण केले की पटकन टॉयलेटला जावं लागतं. हे लोक बघा तुम्ही, शांत लोकांच्या बाबतीत असं नसतं, चिडचिड आदळापट करणाऱ्या लोकांसोबत असं घडतं. अतिराग, वारंवार राग हे जर टाळलं तुम्ही तर हृदयावर येणारा ताण आणि आतड्याला होणारा त्रास आहे हा बंद होतो. काही लोकांना उगीच हुरहुर असते. ही हुरहुर काय करते माहीत आहे? ही हुरहुर तुम्हाला अल्सरेटिव्ह क्वालिटीज करते, आतड्याचा अल्सर तयार करते. काही लोकांना कुडण्याची सवय असते, दुःख गिळणे, आणि नेहमी हे वाटून घेणे की ह्यांनी माझ्यावर अन्याय केला, त्याने अन्याय केला, मी आध्यात्मिक आहे म्हणून मी सगळं सहन करते. नको सहन करू. अध्यात्म कुठं सांगते सहन करायला? अध्यात्म सांगतं फक्त आनंदी राहिला. आत्मा आहे तो जाणायला. अध्यात्म
आधी आत्मा जाना. अध्यात्म काय नाही सांगत बाकीच्या गोष्टी. जे लोक कुडण्यानी दुःख गिळणे हा जो प्रकार आहे ना, यामुळे कॅन्सरसारखे विकार होतात. आपल्या गावामध्ये, गल्लीमध्ये, घरामध्ये असे भरपूर लोक आहेत ज्यांनी औषध कधीही एक सुपारीचा खांड खाल्लेला नाही, बडशोप खाल्लेला नाही साधी, पण कॅन्सरमुळे मृत्यू झालेला आहे किंवा कॅन्सर झालेला आहे. असे किती लोक तुम्ही पाहिलेले आहेत? पाहिलेत का नाहीत कोणी? भरपूर लोक ज्यांनी कधीच तंबाखू नाही खाल्लेली, कधी गुटखा नाही खाल्लेला, अशा लोकांना कॅन्सर झालेले आहेत. ज्यांनी कधीही दारू नाही पिलेली, अशा लोकांचे लिव्हर सोरेसिस आहेत, लिव्हर खराब झालेले आहेत. हे मनाचेही परिणाम आहेत. मनावरती थोडं जरी आपण ताबा ठेवला, थोडं जरी कंट्रोल ठेवलं, शुद्ध आनंदातून मनाला नेहमी जर आपण उत्साही प्रसन्न ठेवलं, खूप रोग व्याधी आजार आपल्यापासून दूर जातात निघून. यासाठी हे गरजेचं आहे. आमच्या घरात जर प्रत्येक व्यक्ती आनंदी राहावा, निरोगी राहावा, माझं घर जर खरंच नंदनवन असं वाटत असेल, तर हे 3 दिवसामध्ये तुम्ही स्वतः करू शकता. 4था दिवस लागत नाही. फक्त 3 दिवसामध्ये तुम्ही स्वतः. आम्हीच कसं करायचं, आमचे नवरे हे असे, तो कसाही असू दे, हे बंद करा आधी. कारण आपल्या घरामध्ये जी महिला आहे स्वयंपाक बनवणारी, ही संपूर्ण कुटुंबाची माता असते. पृथ्वीला माता म्हणतात का बाप म्हणतात? हो, बाप का म्हणत नाहीत? मग बाप कोणाला म्हणतात? बाप थोडा बाजूला ठेवूया, थोडासा बाजूला ठेवूया. जर उद्यापासून जी घरामध्ये स्वयंपाक करणारी माता भगिनी आहे, ही जर शांत मनाने, प्रसन्न मनाने, आनंदी मनाने जर स्वयंपाक बनवायला लागली, तर त्या अन्नावर होणारे जे संस्कार आहेत ते प्रसन्न होतात, आनंदी होतात, समाधानी होतात. तो जो खाणारा व्यक्ती आहे, हे अन्न खाऊन निरोगी राहतो, आनंदी राहतो आणि प्रसन्न राहतो. आत्ता खूप पद्धत कमी आहे. पूर्वी आपल्या घरात जर एखादा व्यक्ती वारला, तर त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळावा, पुढील प्रवासासाठी आत्मा व्यवस्थित जावा, यासाठी काही लोकांना बोलवून जेवण घालण्याची पद्धत होती. एक गुरुजी एका घरामध्ये जेवण करायला गेले, जेवण वगैरे केलं, पोटभर जेवण केलं, घरी आले. घरी आल्यानंतर त्यांची मुलगी जी होती, घरी आले, बॅग आपली खुंटीला अडकवली आणि बसले. ती मुलगीला तिने पटकन बॅग घेतली आणि ओतली. बॅगमध्ये काय बाबांनी खायला आणलंय का पाहण्यासाठी. आवाज आलाय खाली खळलगण पडलेला. ते घरातील त्या माता भगिनीने पाहिलं, बघितलं तर हा सोन्याचा चम्मच होता. त्यांनी पतींना काय विचारलं, आज ज्या घरामध्ये जेवायला गेला होता ते खूप श्रीमंत होते का? ते म्हटले नाही का, त्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलेला आहे, सोन्याचा चमचा भेट म्हणून दिलेला आहे. ते म्हटले नाही नाही. म्हटले कुठं भेट दिलेला आहे? हे काय? म्हटले तुमच्या बॅगमधून पडलाय. त्यांनी थोडा वेळ विचार केला, हा चम्मच बॅगमध्ये आला कुठून? त्यांच्या लक्षात आलं, ज्या घरात जेवण करत होतो त्या घरामध्ये हा चम्मच होता, खीर खाण्यासाठी दिला होता, आणि तो कळत न कळत माझ्या बॅगमध्ये माझ्या हातातून गेलेला आहे. त्याने विचार केला, आत्तापर्यंत निम्म आयुष्य गेलं, माझ्या हातून हे असं कृत्य कधीच झालेलं नाही, आता कसं काय झालंय? दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, त्या व्यक्तीकडे गेले, त्यांना सांगितलं, काल तुमच्या घरामध्ये जेवायला आलो होतो आम्ही, तुमच्या पतीच्या आत्म्यास शांती लाभावी, पुढील प्रवास व्यवस्थित व्हावा म्हणून तुम्ही जी पूजा केली होती आणि आम्ही जे जेवलो होतो, हे पैसे कुठून आणले होते? हे जे वैभव आहे, हे सुख, समाधान, शांती जे तुम्ही दाखवताय, हे कोणत्या पैशातून उभं केलेलं आहे? त्यांनी म्हटले, आमचे मिस्टर बिझनेसमॅन आहेत, म्हणजे मोठे व्यावसायिक आहेत. म्हणजे होते. ते म्हटले, कशाचा व्यवसाय करायचे? ते एक्सपोर्टचा व्यवसाय करायचे. परदेशामध्ये काय वस्तू पाठवायचे, तिथून काय वस्तू घ्यायचे. ते म्हटले, काय काय पाठवायचे ते मला माहीत नाही. ते म्हटले, मला खरं खरं सांगा. म्हटले, ते काय करत होते? ते म्हटले, मला खरंच माहीत नाही.
जर तुम्ही मला खरं सांगितलं तो व्यवसाय काय करतो ते, तर त्यांच्या आत्म्यात शांती लाभेल, अन्यथा त्यांच्या आत्म्यात शांती लाभणार नाही. संध्याकाळी भूत म्हणून घरात येतील. हे म्हणले थांबा थांबा सांगते, एका मिनिटात सांगते. त्यांनी सांगितलं भारत देशामध्ये ज्या गाड्या चोरल्या जातात त्या गाड्यांचे काही स्पेअर पार्ट, काही ठराविक वस्तू आम्ही परदेशात पाठवतो. परदेशामध्ये जे काही चोरी केलेल्या वस्तू आहेत त्यांचे ठराविक पार्ट आम्ही इकडे आणून विकतो आणि याच्यातून आम्ही भरपूर प्रॉपर्टी कमवलेली आहे. त्याच्यातलीच थोडीशी आम्ही तुम्हाला दान केलेली आहे. ते म्हटले ठीक आहे. ते म्हटले तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हटले निम्म आयुष्य लोकांच्या घरात आम्ही प्रसाद घेतला, मात्र मनामध्ये कधीही चोरीचा विचार आला नाही. काल तुमच्या घरामध्ये जेवण केल्यानंतर माझ्या मनात विचार आला नाही, पण माझ्या हाताला विचार आला. हाताने हळूच चम्मच घेतला आणि बॅगमध्ये टाकला. जैसे खावे अन्न होईल तसे तुमचे मन, जैसे प्यावे पाणी होईल तसे तुमची वाणी. हे झाले अन्नाचा विषय. त्यामुळे तुम्ही जर घरामध्ये सुख, समाधान, आनंद आणि आरोग्य लाभावं असं वाटत असेल तर अन्न बनवताना आदळापट कधी करू नका आणि सब काम मुझे करना पडता है असं कधी म्हणू नका. कारण तुम्ही घराची आई आहात. जर तुम्ही विचार करता हे सगळं मलाच करायचं आहे, एवढं सगळं करायचं आणि यांच्या मड्यावर घालायचं, त्या घरातून कधीही रोग व्याधी आजार बाहेर जाणार नाहीत. त्या लेकराला एखादा धपका द्यायचा, फटका आणि इथे येऊन ती कणिक मळायची. त्या कणकीवर संस्कार कोणते झाले? त्या चपातीवर संस्कार कोणते झाले? ते खाऊन नवरा तुम्हाला प्रेम करेल असं मला नाही वाटत. तो आला आला पहिल्यांदा कपडे काढणार, पाणी दे, पाणी नाही दिले की धपाड देणार. का? खाल्ले देणे तेच ना. जे खाल्लेलं आहे ह्या अन्नातून तुमच्या शरीराची निर्मिती होते, धी धृती स्मृतीची निर्मिती होते. त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते विचार त्या अन्न बनवताना तुमच्या मनामध्ये पाहिजेत. एक महिला घ्या, हिच्याकडून सत्यनारायणचा प्रसाद बनवून घ्या. त्याच महिलेला दुसऱ्या दिवशी तिच्या घरी जाऊन जेवण करा आणि तिला सांगा शिरा बनव. सत्यनारायणसाठी बनवलेला जो शिरा आहे ना त्याची चव आदल्या दिवशी जी आहे त्याच महिलेला तिच्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी चव भेटणार नाही. का? त्यांच्या मड्यावर आज शिरा घालायचा आहे म्हणणार. ते काय करायचं आहे? शिरा घालायचा आहे. हे संस्कार आहेत आपले. याच्यातून सर्दी, ताप, खोकला शुल्लक झाले हो. हृदयविकाराने गेलाच पाहिजे, तो गेलाच पाहिजे. पुण्यामध्ये IT फील्डमध्ये IT कंपनीमध्ये काम करणारे 2 नवरा बायको, आज संध्याकाळी 7 वाजता मुलाचा वाढदिवस आहे, तुम्ही लवकर या, मीही लवकर येते. बायको घरी 6:30लाच येऊन बसली, सगळी तयारी केली, सोसायटीमधले सगळे लोक आली बसले. 7 वाजले नवरा का आला नाही, 7:30 8 झाले नवरा का आला नाही. फोन केला, फोन उचलायचा बंद. 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, नवरा आला नाही. 10:30ला नवरा आला. त्यांनी दरवाजा उघडला की मॅडमचा DJ सुरू झाला इकडे. कशाला लग्न करायचं वेळ देता येत नाही, तर कशाला मुलं जन्माला गाठली, कशाला हे केलं, कशाला ते केलं, माझं आयुष्य तर बर्बाद झालं, कुठून मी तर आले, बडा 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 सुरू. आणि भरपूर अशा काही गोष्टी त्यालाही बोलले. उलटं सुलटं सगळं. त्या बिचाऱ्याने बॅग खाली ठेवली, वरून खाली उतरला आणि बस स्टॉपवरती येऊन बसला. थोडा वेळ बसून जाऊ म्हटलं घरी, जे सगळ्यांचे नवरे करतात. तो असा बसला होता. 11:15 वाजता तिथून एक पोलीस गाडी चालली होती पेट्रोलिंगसाठी. इथं का बसलाय म्हणून फक्त त्याला विचारलं. तो काहीच बोलला नाही, खालीच मान घालून. एक हवालदार उतरला, काठीन डवचलं, ए ओठ. डवचल्यानंतर तो उठला नाही, तो पडला. डॉक्टर वगैरे बोलवले, लोक जवळची बोलवली, दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हा 11:15 वाजताच गेलाय. हृदयविकारीनं हा व्यक्ती कितीला गेलेला आहे? 11:15 वाजताच गेलेला आहे. हे कशामुळे? तिथं घरामध्ये ज्यावेळेस तिनं बडाबडा बडाबडा करत होती ना, त्यावेळेस तिचे जे संस्कार होते, ह्याला जो आलेला राग होता तो त्यांनी दाबला, तो बाहेर नाही काढलेला. आता आपल्याकडे बाहेर काढण्याची पद्धत काय आहे? पहिल्यांदा कान लाल केला जातो, हो का आजी दाखवतात,
पहिल्यांदा कान लाल केला जातो. मी ते नाही सांगणार तुम्हाला, पण आपल्याला याचं भान पाहिजे. एक गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातली सर्वोत्तम गोष्ट नाही, एक गोष्ट म्हणजे संपूर्ण जीवन नाही. जर खूप राग आला असेल तर राग कसा घालवायचा त्यासाठी फक्त एक मुद्रा सांगतो. नवीन नवजात जन्मलेलं बाळ किती लोकांनी पाहिलेलं आहे? जाता की सगळे लगेच 5-5 जणी मिळून जाता नाही. मुठी कशा असतात बाळाच्या? त्या कशा असतात दाखवा, वर करा सर्वांनी, सर्वांनी वर करा. अशा असतात ना? वाटवळ झालं तुमचं. हे अशा असतात मुठी. अंगठा कुठं असतो? आतमध्ये असतो. याला म्हणतात आदी मुद्रा. ज्यावेळेस बाळ आईच्या पोटामध्ये असतं तिथून त्याची मुद्रा तयार होते, आदी मुद्रा. या आदी मुद्रेमुळे शरीरात आलेला जो राग आहे हा राग कमी होतो, मन आनंदी प्रसन्न राहतं. तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही कशा मुठी आवडतं दाखवा जरा. इथून अंगठा बाहेर करता का नाही? तो फक्त अंगठा आतमध्ये करायचा. तो जर फक्त अंगठा आतमध्ये केला पण तर राग तुमचा कमी होतो, रिलीज होतो, निघून जातो. जर एखादा छोटीशी फोड असेल आणि त्यामध्ये जर पस तयार झाला, पू तयार झाला, पाणी तयार झालं, ते ठसठसतं ना, थोडंसं टोकरून बाहेर काढले की छान वाटतं. मग जो राग आहे ना आतला, हा जर बाहेर निघून गेला, भरपूर रोग व्याधी आजार तुमचे असेच ठीक होतील. रोज सकाळी 10-15 मिनटं फक्त एवढी जरी मुद्रा करून बसलात तुम्ही डोळे झाकून, आत्ता जरी सुरू केली प्रत्येकाने, मी माघारी जाईपर्यंत प्रत्येकजण मला सांगेल, डॉक्टर साहेब आजचं सेशन हा सत्संग सार्थक झाला. आता प्रत्येकजण करून बसा, 15 मिनटात प्रसन्न वाटेल. न कोणी पैसे देता छान वाटेल, न कोणी कौतुक करता छान वाटेल. जसे अन्नावर संस्कार आहेत तसे संस्कार पाण्यावरती आहेत. अन्नापेक्षा खूप वेगाने संस्कार पाण्यावरती होतात. हे जे शरीर आहे, हे जो देहरूपी मंदिर आहे, यामध्ये 70% पाणी आहे. जे पाणी आपण टाकतो शरीरामध्ये, जे पाणी आपण पितो, हे पाणी पित असताना त्यावर तेवढे चांगले संस्कार हवेत. घरामध्ये टी व्ही बघत बसलेला असतो, आईला, बहिणीला नाहीतर भावाला सांगतो मला पाणी घेऊन ये. ते म्हणतात उठ ना, तुझ्या हाताने घे. तर नाही आण. मग ती बिचारे उठते, ह्यांचे काय हात पाय मोडलेत काय, मला पाणी आणायला सांगतात. ते जाणं, ती पाणी घेऊन येणं, येता येता वाटा, ती सुरूच आहे, बडबड मंत्रोपचार सुरूच आहे त्यावर. आल्यानंतर पाणी, हे ढोस आणि मर. ते संस्कार सगळे कशावर झाले? त्या पाण्यावरती. ज्यावेळेस हे पाणी शरीरामध्ये जाईल, मला नाही वाटत हे पाणी तुम्हाला आनंद देत असेल. लक्षात येते तुमच्या? खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे रोग आजार व्याधी आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात. आपली भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आपल्याला सांगते जेवण करत असताना त्याचं दर्शन घ्यावं आणि त्याच्यावरती संस्कार करावेत. उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म करताना कोणी आदळापट करतं का बामणाला शिव्या देता, आलाय आमच्या मुळावर, नाही ना, या गुरुजी या, बसा बसा, सगळे व्यवस्थित देतो हाताखाली आणून. हाच विचार जर तुमच्या घरामध्ये, तुमचा मुलगा, तुमचा पती, तुमच्या घरातील लोक जेवताना जर असेल तर त्या घराचं नंदनवन होईल. त्या घरामध्ये आरोग्य, आनंद, शरीरातून जसं ते सांडतं ना तसं ते सांडेल सगळं. कधी? जर भारतीय परंपरा आपली आपण अवलंबली तर. हे छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळायला पाहिजेत. जेवण झाल्यानंतर बऱ्यापैकी काही गोष्टी टाळाव्यात. पुढच्या गोष्ट सांगतो, जेवण झाल्यानंतर काही गोष्टी टाळाव्यात. कोणत्या गोष्टी बरं टाळाव्यात जेवणानंतर? जेवणानंतर शक्यतो आंघोळी करू नये. आता लोकांना सवय आहे, उठायचं, खायचं आधी पोटभर, त्यानंतर आंघोळी करायची. त्यामुळे आपला जठराग्नी मंद होतो, अन्न व्यवस्थित पचन होत नाही आणि हे सडलेलं अन्न, हे न पचलेलं अन्न शरीरामध्ये आम तयार करतो. हा आम सर्दी, ताप, खोकलापासून सांधेदुखी, आमवात, सर्दी, कॅन्सरपर्यंत नेतो तुम्हाला. त्यामुळे जेवणानंतर कधी आंघोळ करू नये. दुसरी गोष्ट, जेवणानंतर लगेच झोपू नये. वामवृक्षी 10-15 मिनिटं ठीक आहे, टाराटार घोरणं ते टाळायचं. नंबर 2. नंबर 3,
श्रम नाही करायचं. श्रम म्हणजे लगेच लोकांना उठायचं, कसं बसं खा, शेतात जा, इकडे जा, तिकडे जा, या गोष्टी टाळा. जेवणानंतर कधीही फळं खाऊ नयेत. फळं खायची जेवणाच्या आधी खावा. कारण फ्रूट्स जे फळं आहेत हे पचन होण्यासाठी फक्त 3-4 तास पुरेसे आहेत. अन्न पचन होण्यासाठी तुम्हाला 12 तास लागतात. अजून जड असेल तर काय काय लोकांचं 72 तास लागतात. मग हे जे पचलेलं अन्न आहे ना, फळं लवकर पचतात ना, हे जर व्यवस्थित लवकर बाहेर नाही पडले तर ते सडतात, कुजतात आणि त्यामध्ये वेगवेगळे आजार तयार होतात. त्यामुळे फळं ही नेहमी जेवणाच्या आधी खायची आणि मग जेवण करायचं. जेवण झाल्यानंतर लगेच पोटभर पाणी पिऊ नये. जेवण झालं तर 1 घोट पाणी प्या. पोटभर पाणी तासाने अर्ध्या तासाने प्यायचं. जेवणाच्या आधी एखादं घोट पाणी, आधी अर्धा तास पोटभर पाणी पिऊ शकता. यामुळे काय होईल, अन्न व्यवस्थित पचन होईल. काही लोकांना सवय असते जेवण झाले की तांब्याच मोकळा करतात, भाकरी तव्यावर टाकता, ती पचण्यासाठी त्याच्यावर पाणी फिरवता. किती फिरवता हो? एवढंच ना. हे किती आहे? 1च घोट आहे. तांब्यावर ओतला तर 2 वर्ष ती भाकरी भाजणार नाही. का? तो अग्निमंत झाला ना. मग पोटाचे सेम तसंच आहे. पोटाची विकार टाळायचे असतील तर जेवण झाल्यानंतर 1 घोट पाणी प्या. पोटभर पाणी तासाने अर्ध्या तासाने प्या. उद्या श्रावण सोमवार आहे. एवढा छान आवाज येतो, मगाशी कोणीच सांगितलं नाही मला. हां, उद्या श्रावण सोमवार आहे. या श्रावण सोमवारी सकाळी 10 ते 15 मिनिटे तुम्ही एक ध्यान करू शकता, एक पूजा करू शकता. सर्वजण तीळ तांदूळ जे काय व्हायचं ते वाहताय ना, पण त्यानंतर काय करायचं, ते तिथेच एक 5 मिनिटं बसायचं. हाताची तुमची आदी मुद्रा बनवायची. आदी मुद्रा बनवल्यानंतर एक ध्यान करायचं. ते ध्यान काय असणार आहे ते आता आपण सर्वजण एक 5 मिनिटं करूया. त्या 5 मिनिटानंतर तुमचे जर कोणाचे प्रश्न असतील तर ते विचारा, त्याच्यावरती मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. पण आधी आपण ध्यान करू, त्यानंतर तुमचे प्रश्न, कारण त्या ध्यानामध्येच भरपूर लोकांचे प्रश्न निघून जातील. त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. नियम नंबर 1, तुमचा मोबाईल बंद करा. तो दुसऱ्याला डिस्टर्ब नको करायला, बंद करा. नियम नंबर 1. आणि अट नंबर 1 काय आहे, तोही तुमचा मोबाईलच बंद करा अशी आहे. नियम आणि अटी लागू. मोबाईल बंद करा, म्हणजे जेणेकरून तुमच्यामुळे, आपल्यामुळे इतरांना त्रास नको. आपण श्रावण सोमवार स्पेशल विशेष एक शिवमय ध्यान करूया. सर्वजण तयार असतील मोबाईल बंद करून, तर ताट बसा. हाताची तुमच्या सर्वांची आदी मुद्रा, हात मांडीवरती आहेत. पाठीचा मणका ताण आहे, ताट आहे, सरळ आहे. शरीर पूर्ण सैल सोडलेला आहे. डोळे सर्वांचे बंद आहेत. सर्वांच्या हाताची आदी मुद्रा तयार आहे. हात मांडीवर आहेत. पाठीचा मणका सरळ, ताठ, शरीर पूर्ण लूज आहे. डोळे बंद. लक्ष पूर्ण श्वासावरती. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास शरीरामध्ये कुठपर्यंत जातो आणि बाहेर पडणारा प्रत्येक उच्छ्वास शरीरातून कुठून बाहेर पडतो, यावर सर्वांचं लक्ष. कानावरती आजूबाजूला असणारे आवाजां पडतील. कानावर येणारे आजूबाजूचे आवाज, या आवाजामुळे
मन आवाजाकडे जाईल, विचलित होईल, लक्षभंग होईल, एकाग्रता तुटेल. मात्र पुन्हा लक्ष श्वासावरती ठेवायचं आणि मनाची एकाग्रता वाढवायची. लक्ष पूर्ण श्वासावरती. श्वास शरीरामध्ये येताना शिवोची अनुभूती देतो. बाहेर पडताना उच्छ्वास हमची अनुभूती देतो. शिवो हम. नाकातून शरीरामध्ये येणारा श्वास शिवोची अनुभूती देतो. बाहेर पडणारा उच्छ्वास हमची अनुभूती देतो. यातून जे आपले ध्यान होत आहे, शिवोहम ध्यान. कानावर वेगवेगळे आवाज पडतील, मनामध्ये वेगवेगळे विचार येतील. त्यामागे न जाता लक्ष पूर्ण श्वासावरती केंद्रित करा. श्वासाची शिवोहमची अनुभूती घ्या. शरीरात नाकातून येणारा श्वास शिवो. बाहेर पडणारा उच्छ्वास हम. शिवो हम. शिवोहम. शरीरात येणारा श्वास शिवोची अनुभूती देतो. बाहेर पडणारा उच्छ्वास हमची अनुभूती देतो. शिवो हम.
एक मोठा श्वास घ्या, सोडा. अजून एक मोठा श्वास घ्या, सोडा. हाताची आधी मुद्रा तशीच असेल. सर्वजण डोळे उघडून थोडा वेळ शिवोहमची अनुभूती घेतील. जे ध्यान बंद डोळ्यांनी केलेलं आहे तेच ध्यान उघड्या डोळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. जो आनंद, जी अनुभूती बंद डोळ्याने घेतलेली आहे, तो आनंद, ती अनुभूती उघड्या डोळ्याने घेण्याचा प्रयत्न करा. एक मोठा श्वास घ्या, सोडा. हाताची मुद्रा सोडू शकता. ध्यान करण्यासाठी मन एकाग्र होणार नाही, लगेच तर होणारच नाही. जशी लहान मुलं एका ठिकाणी बसली की ती शांत नाहीत बसणार, काहीतरी ओढणार, कुठेतरी पळणार. काहीच नाही झालं तर मला काहीतरी खायला तरी दे म्हणणार. शी आलेले आहे, शू आलेले आहे सांगणार, पण एका ठिकाणी बसणार नाहीत आणि बसू देणार नाहीत. याच पद्धतीने आपले मन हे आहे, शांत होणार नाही आणि शांत होऊही देणार नाही. धबाके घालून संस्कार होणार नाहीत. रोज थोडी साधना करत आपण आपल्या मनावर ते संस्कार करू शकतो. जी चर्चा, जो संघ, जो सत्संग आज आपल्या सर्वांचा झालेला आहे, यामध्ये आपण सर्वांनी सुरुवातीला पाहिलं अध्यात्म काय आहे, आरोग्य काय आहे. यशस्वी जीवनासाठी आरोग्य आणि अध्यात्म दोन्ही एकच आहेत. त्यानंतर आपण पाहिलं भारतीय सण उत्सव हे का बनवलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती वापरून आपण सर्वजण निरोगी राहावे, आनंदी राहावे यासाठी बनवलेले आहेत. बेल, पिंपळ पाहिलं, पारिजातक पाहिलं नसेल पुढे सांगेन, दुर्वा पाहिलेले आहे, आघाडा पाहिलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण आपले जीवन ऊर्जावान बनवण्यासाठी 5 गोष्टी करायच्या आहेत ते पाहिलेलं आहे. मनावरती ताबा ठेवून राग कसा शांत करावा हे पाहिलेलं आहे. अन्नावर आणि पाण्यावर संस्कार कसे करावेत आणि घरामध्ये आपल्या आरोग्य, आनंद कसा ठेवावा हे पाहिलेलं आहे. त्यानंतर सर्वांनी शिवोहम ध्यान केलेलं आहे, ज्यामुळे सर्वांच्या बॅटऱ्या फुल्ल चार्ज झालेल्या आहेत. अपेक्षा एवढीच आहे, पुन्हा जेव्हा कधी भेटेल त्यावेळेस या बॅटऱ्या अशाच चार्ज असाव्यात. आत्ता जो हा कार्यक्रम, हा सत्संग व्याख्यान झालं, असे भरपूर व्याख्यान आपले यूट्यूबवरती आहेत. ते तुम्ही वेळोवेळी पाहू शकता आणि पुन्हा चार्ज होऊ शकता. यूट्यूबवरती तुम्ही जर डॉक्टर सचिन मेटकरी टाकलं तर खूप व्याख्यान येतात, खूप वेगवेगळे घरगुती उपाय येतात. तुमची जी शंका असेल, तुमचा जो प्रश्न असेल तो टाकायचा. राग कमी करण्यासाठी काय करावे टाकायचं, त्यापुढे डॉक्टर सचिन मेटकरी, त्यावर तुम्हाला एक प्रवचन भेटतं. पोटाची समस्या ठीक करण्यासाठी, पोटाचे आजार दूर करण्यासाठी काय करावे टाईप करू शकता. त्यापुढे डॉक्टर सचिन मेटकरी टाकले की ते तुम्हाला भेटतात. आरोग्य आणि अध्यात्म
इथं जी चर्चा झालेली आहे ही सर्व चर्चा यूट्यूबवरती आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा पुन्हा पहा. आनंदी राहा, निरोगी राहा, कारण हा सर्वांचा आपला अधिकार आहे. आणि इथं प्रत्येकजण आनंदी आणि निरोगी राहण्यासाठीच जन्म घेऊन आलेलं आहे. झालेली सर्व सेवा, आपण दिलेली सर्व सेवेची संधी, त्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या सर्वांच्या समोर ही सेवा ठेवतो. धन्यवाद व्यक्त करतो.